हाय, आज होता ट्रेनिंगचा दुसरा दिवस आणि आज आम्ही खूपच एक्सायटेड होतो. कारण आज मशरूम कसं बनवायचं याचं प्रात्यक्षिक आम्हाला भेटणार होतं. सकाळीच मॅडम आल्या होत्या. आम्ही सगळेजण लवकर पोहोचलो आणि मॅडमने काल सगळ्या बायकांना भुसा दिला होता. तो भुसा रात्रभर थंड पाण्यामध्ये भिजवून सकाळी तो पाण्यामध्ये उकळवून तो आणायला लावला होता आणि सगळ्या बायका घेऊन आल्या. त्यानंतर मॅडमने आम्हाला मशरूम बनवण्याची प्रोसेस शिकवली. तर सगळ्यात आधी भुसा सुकवायला लावला, कारण की भुस्यामध्ये जर थोडं जरी ओलावा राहिला, तर आपले मशरूम खराब होतात. त्यानंतर आम्हाला अशा बॅग बनवायच्या शिकवल्या. सगळ्यात आधी तो भुसा टाकायचा, त्यानंतर त्यावर बियाणं टाकायचं, परत एकदा भुसा टाकायचा आणि नंतर बियाणं टाकायचं. अशी 3 लेयरमध्ये करायचं. आम्हाला इतकं परफेक्ट जमलं नाही. पण मॅडमनी जसं आम्हाला सांगितलं तसं आम्ही शिकलो. तर खूप छान पद्धतीने त्यांनी शिकवलं. सगळ्या बायकांनी खूप मनापासून ह्या बॅग्स तयार केल्या. तब्बल याला 18 ते 20 दिवसानंतर मशरूम येतात. 10 ते 12 दिवस ही बॅग जी आहे ती अंधारात ठेवायची. त्यानंतर 10-12 दिवसानंतर ती बॅग उजेडात आणायची. त्याला थोडंसं व्हेंटिलेशन भेटलं पाहिजे. त्यानंतर त्याला 2 वेळा सकाळ आणि संध्याकाळी पाणी स्प्रे करायचं असतं. तर अशा पद्धतीने त्यांनी आम्हाला सगळी माहिती दिली. त्यानंतर या बॅगला असे होल करायचे असतात, म्हणजे यातून मशरूम बाहेर येतात. तर सगळं प्रात्यक्षिक करून दाखवल्यानंतर, सगळी माहिती दिल्यानंतर संस्थेतर्फे ज्या पण महिला सहभागी झाल्या होत्या, त्या आम्हा सगळ्या महिलांना मशरूम बनवण्यासाठी जे पण साहित्य लागतं, त्या सगळ्या साहित्याचं मोफत असं वाटप करण्यात आलं. सगळ्या महिला खूपच उत्साही होत्या आणि त्यांना खूप छान वाटलं. सगळ्यांनी अगदी मनापासून ट्रेनिंग घेतलंय. मॅडमचे सगळ्यांनी आभार मानले, कारण खरंच चेतना पवार मॅडम आणि रुचा संस्था, तसेच वनिता बोराडे मॅडम आणि आमच्या गावचे निखिल सर यांनी खूप छान पद्धतीने महिलांना याचं ट्रेनिंग दिलं आणि यासाठी मी सगळ्यांचे आभार मानले.